नमस्कार. आपण पहिला एक चौकोन शिकलो. आता त्याच चौकोनाचा आपण दुसरं पॅटर्न करणार आहोत. तसंच दोन बोटांवर आपल्याला दोरा घ्यायचा आहे. अशी आडी काढून घ्यायची. तसेच 1 2 3 साखळ्या, 3 खांब, 1 साखळी, 3 खांब, 1 साखळी अशा आपल्याला 12 करायचीत. आता आपल्याला इथे पॅक करायचे. दोरा असं पॅक करायचं आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत आपल्याला त्या एका साखळीमध्ये यायचं आहे. आता इथे आपल्याला परत 4 साखळ्या घ्यायच्या. मागचा जो चौकोन दाखवला त्यातला हा दुसरा प्रकार. आता हे झालं 3 साखळींचा एक खांब आणि 3 खांब. आता आपल्याला इथे एक साखळी घ्यायची. मागच्या वेळेस आपण साखळी घेतली नव्हती, तर ह्यावेळेस एक साखळी घ्यायची आणि मग ह्या 3 खांबांच्या नंतर जी साखळी त्याच्यामध्ये आपल्याला सुई टाकायची आणि इथे आपल्याला 3 खांब, 1 साखळी, 3 खांब असं आपल्याला 6 खांबांची लाईन करायची. अशा प्रकारे इथे आपण एक साखळी घेतलेली आहे. मागच्या याच्यामध्ये आपण साखळी घेतली नव्हती, तर आता इथे पण एक साखळी घ्यायची आणि पुढच्या याच्यामध्ये आपल्याला परत 3 खांब, 1 साखळी, 3 खांब असं घालत जायचं आहे. आता इथे 2 खांब घालायचेत. पहिला ऑलरेडी एक आहे आपला 3 साखळींचा आणि आता हे 2 खांब घालून हे पण 3 खांब होऊन जातात. एक तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला घालायचे आणि असं पॅक करायचं आहे. आता हे लक्षात घ्या, इथे एक साखळी आहे, इथे एक साखळी आहे, इथे एक साखळी आहे, इथे एक साखळी आहे. आता परत आपल्याला पहिल्यासारखंच 4 साखळ्या, 3 खांब, हा एक खांब धरला जातो, हे 3. आता परत इथे आपल्याला एक साखळी घालायची आणि आता ही जी साखळी आहे याच्यामध्ये आपल्याला 3 खांब घालायचे. हे पहा. आता परत एक साखळी, परत आता ह्या 3 खांब आणि 1 साखळी आहे ना मधली, त्या साखळीमध्ये आपल्याला परत 3 खांब, 1 साखळी असं घालायचं. परत आता इथे एक साखळी घेतली मी आणि ह्या साखळीमध्ये परत आपल्याला 3 खांब घालायचे. अशा प्रकारे ही लाईन आपल्याला पूर्ण करायची. हे पहा, अशा प्रकारे हा चौकोन तयार झाला आहे. आपल्याला पाहिजे तर आणखीन आपण मोठा करू शकतो, पण मला आता तुम्हाला दुसरा कलर कसा जॉईन करायचा आहे ते दाखवायचे. त्याच्यासाठी आपण दुसऱ्या रंगाची लोकर घेतोय, तर ती कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता ही लोकर अशी पकडली आणि याच्यातनं आपल्याला ही लोकर काढून घ्यायची. आता ही लोकर अशी पकडली आणि याच्यातनं आपल्याला ही लोकर काढून घ्यायची. हे पहा, आता इथे आपल्याला परत 4 साखळ्या घालायच्या. परत तसंच करायचं, पण हा जो दोरा आहे हा आपल्याला इथे असं गुंडाळत गुंडाळत जायचं आहे, म्हणजे तुम्हाला पॅक करायची गरज नाही पडणार नंतर. हे पहा, 3 साखळींचा एक खांब, हे 3 खांब आणि हा दोरा आहे, तर हा आपल्याला इथे अडकत अडकत जायचं आहे. आता इथं परत आपल्याला एक साखळी घ्यायची आहे आणि परत याच्यात आपल्याला 3 खांब टाकायचे. जसे आपण ह्या लाईनी केल्यात तशाच ह्या लाईनी करायच्यात. हे पहा, अशा प्रकारे. आता परत आपल्याला हा दोरा लावायचा आहे. परत 4 साखळ्या, 1 2 3 4. परत तसे इथे 3 खांब घालायचे, परत इथे 3 खांब घालायचे. असं करत करत ही लाईन पण आपल्याला पूर्ण करायची. काही जण इथे साखळी घेतात, मध्ये इथे साखळी घेऊन करतात. ते जास्तच मोकळं मोकळं वाटतं आणि हे इथं दाट वाटतं,
म्हणून मी पिलो कवरसाठी दाट घेतलेलं आहे. अजून एक पॅटर्न बनवलेलं आहे मी, हे पहा. हे पण पिलो कवरसाठीच बनवलेलं आहे. कसं वाटलं ते मला तुम्ही कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.